विक्रोळीला आहे ना गोदरेजची कंपनी आहे, हायवेला लागूनच आहे ती. मी ते वाचत होतो ना, मी स्वतः शॉक होतो, अरे हे कसं, कारण मी ती स्टोरी माझ्या रिलेटिव्ह कडून पण ऐकली होती. तिकडे असं झालं ना 55 ऍक्सिडेंट झालेत आणि तो ऍक्सिडेंट ना एक स्पेसिफिक सेम स्पॉटला झाला त्या गोदरेज कंपनी पासून इथेच आसपास. खूप लोक बोलतात की तेवढा जो पॅच आहे ना ईस्टर्न एक्सप्रेसवेचा तो खूप हॉन्टेड आहे. तिकडे एका बाईची आत्मा फिरते आणि जेव्हा तुम्ही गाडी वगैरे चालवत असता तुम्हाला असं वाटतं की अचानक तुमच्या समोरून कोणतरी क्रॉस केलं, तुमचा अचानक कंट्रोल सुटतो गाडीवरचा, गाडी तुमची क्रॅश होते डिवायडरला. जे पण गाडी चालवणारे किंवा आहे त्यांचा ऑन द स्पॉट डेथ झालाय. असं बोललं जातं की तिकडे खूप वर्ष आधी एका बाईचा भयानक ऍक्सिडेंट झाला. ओके. तिला ट्रकने उडवलं. फ्रॉम दॅट डे आजपर्यंत ती बाई कित्येक लोकांना दिसली आहे तिकडे. ऍज पर द आर्टिकल तिकडे मी एक फोटो बघितला. त्या फोटोमध्ये एक माणूस होता, तो आपल्या मित्रांसोबत कुठेतरी मंदिरात चाललेला. ऑन द वे त्याचा त्या सेम स्पॉटवरती ऍक्सिडेंट झाला आणि तो बिचारा जागीच वारला. त्याच्यातून जो मित्र होता ज्यांनी सर्व्हाइव्ह केलं त्यांनी हा सगळा इन्सिडेंट सांगितला. एक रिच्युअल चाललेली मध्ये आफ्टर हिज डेथ त्यांचे जे पेरेंट्स होते त्यांनी त्या रोडवरती पूजा घातलेली शांती करायला आणि मेजॉरिटी जे लोक आलेले ना ज्यांचे नातेवाईक त्याच स्पॉटवरती त्याच ऍक्सिडेंटमध्ये गेले.